नमस्कार. आनंदाची गुरुकिल्ली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत एक असा विषय, जगायचंय तर मग रडत का. निसर्गही आपल्याला खूप काही सांगून जातो हो. निसर्गातून आपण खूप काही बोध घेऊ शकतो. बघा ना, सुसू करणारे वारे, गडगडणारे ढग, कडकडणारी वीज, टपटप पडणारे पावसाचे थेंब, खळखळणारे ओढे, झुळू झुळू वाहणाऱ्या या नद्या, चिवचिवाट करणारे चिमण्या, कुहू कुहू करणारी कोकिळा इत्यादी हे सर्व निसर्गाचे संगीत आपण ऐकायला हवे. हिरवी झाडे, निळे आकाश, निरनिळ्या आकाराचे काळे निळे ढग, इंद्रधनुष्याची रंगसंगती या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. निरनिळ्या फुलावरून उडणारी इवलुशी फुलपाखरे, निळ्या आकाशाचे आव्हान स्वीकारून गगनभरारी करणारे पक्षी, दवाचे थेंब, या सगळ्यातला आनंद मनमुरादपणे आपण लुटला पाहिजे. या निसर्गातल्या या सर्व गोष्टी आपल्याला काहीतरी सुचवतात, काहीतरी सांगतात. काय सांगतात बरे? जगायचेच तर मग रडत का. बरोबर आहे की हो. आपण रोजच्या आयुष्यात ज्या गोष्टी करतो त्या रडतच करतो. का बरं? रडत नाही करायच्या, तर आपण हसत आनंदात केल्या पाहिजेत. म्हणजे आपल्याला एक प्रकारचा उमेद, एक प्रकारचा जोश मिळेल. चिमणीचे घरटे आपण सगळ्यांनी पाहिलेच असेल. किती सुंदर बांधलेले असते होते. झाडाच्या एखाद्या चिवट घट्ट अशा फांदीची निवड करून चिमणी घरटे बांधते. निरनिराळ्या ठिकाणाहून लहान लहान काड्या आपल्या नाजूक चोचीने घेऊन येते. आपल्यालाही बांधता येणार नाही इतके सुंदर घरटे ती बांधते. आत अंडी घालण्यासाठी मऊ बिछाना तयार करते. पण एखादा कठोर हृदयाचा माणूस ते घरटे सहज काढून टाकतो. बिचारी चिमणी चिवचिवाट करते, या फांदीवरून त्या फांदीवर जाते. काय करणार बिचारी ती तरी. पण माणसांनी विचार करायला हवा. आपण घर बांधताना किती कष्ट होतात, किती त्रास होतो. मग त्या मुक्या बिचाऱ्या चिमणीचं घरटं तिने किती कष्टानं बांधलेलं असतं, पण आपण सहज काढून टाकतो. याचा आपण विचार करायला हवा. तरीही सुद्धा ती चिमणी न घाबरता न खचता पुन्हा घरटे बांधण्यास सुरुवात करते. नवीन उत्साह, नवे आत्मविश्वास, नवे स्वप्न, नवे घर. ती चिमणी आपल्याला जणू काही सुचवते, जगायचंयस तर मग रडत का. बरोबर आहे की नाही. एखादे लहान मूल पाहिलं असेल आपण, अजून वर्ष झालेलं नसेल, पण ते उभे राहायला बघते, भिंत धरून चालायला बघते. आपण त्याला 3 चाकी पांघरूण गाडा देतो, पण नंतर ते मूल हसत हसत आपोआप उभे राहून पाहते. तोल सांभाळता सांभाळता एक पाऊल पुढे टाकू पाहते, मध्येच धपकन पडते. थोडा वेळ गंभीर घाबरलेला चेहरा करते, थोडा वेळ थांबते, पुन्हा उठते, पुन्हा चालण्याचा प्रयत्न करते, हसते. बघा ना, पण हळूहळू प्रयत्न करत ते एक दिवशी उभे राहून एक सुंदर असं आपलं पाऊल टाकतेच ना. मनमुरादपणे, मोकळ्यापणाने, मनसोक्त असे ते मूल हसते ज्यावेळेस त्याचं पहिलं पाऊल पडतं. पण ज्यावेळेस पहिलं पाऊल टाकतो त्यावेळेस तो मागचं अपयश विसरून यशाच्या दृष्टीने वाटचाल करत असते. ते मूलसुद्धा, ते छोटेसे मूलसुद्धा आपल्याला सुचवते, जगायचंयस तर मग रडत का. आपणही विचार केला पाहिजे. आपल्या रोजच्या आयुष्यातल्या ज्या काही आपल्या गोष्टी आपण करतो, जे काही काम करतो, तर ते करताना करायचंयच ना, तर मग आनंदानं करूया ना. जगायचंयस तर आनंदाने जगूया, रडत का. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.